सध्या महाराष्ट्रामध्ये रणशिंग पुकारलेले आहेत. निवडणुका आहेत लोकसभेच्या, त्यामध्येच मराठा आरक्षण हा मुद्दा एवढा गाजत आहे कारण यावेळेस जे काही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हालचाल, प्रत्येक मोमेंट हे इतिहास घडवत आहे मराठा आरक्षणाचा. आणि यामध्येच काय माहितीये का, एखादा तवा तापला ना लोकांना वरून पोळ्या शेकायची सवय असते. आता जे मराठा आरक्षण आहे याचं जे नेतृत्व आहे ते केलं होतं जरांगे पाटलांनी. त्याच्यावरती लगेच आज परत कॉन्ट्रोवर्सी, आरोप प्रत्यारोप हे चालू झालेले आहेत. आणि यावरती माननीय सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी असं वक्तव्य केलंय, अशी त्याची प्रशंसा केली आहे कुणाची, जरांगे पाटलांची. आणि ते बावस्कर जे हरामखोर जो कीर्तनकार स्वतःला म्हणवतो त्याविषयी, वानखेडेविषयी बाळासाहेबांनी एक असं सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळं प्रत्येक राजकीय लोकांना हे पाऊल उचलणं जमणार नाही, कारण त्याला रोखोक बेधडक माणूस पाहिजे बोलायला. आणि ते बाळासाहेब आंबेडकर आपल्या कृतीमधून हे वारंवार करून दाखवतात. मित्रांनो, मी आपला मित्र RJ राजकुमार, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, आता सध्या आरक्षणामध्ये बच्चू कडू आणि बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी सावलीसारखे पाटलासोबत आहेत. आणि यामध्येच एक काय झालं, एक माझा म्हणजे पूर्वीचा सहकारी असं म्हणवणारा तोतया खंड्या उर्फ बावस्कर महाराज हा काय म्हणतो माहितीये का, यांना आरोप केलेले आहेत, आरोप प्रत्यारोप केलेत जरांगे पाटलावरती. त्यांना विरोध केला, त्यांच्यावरती ते घाणाघात करतायत रोजचं, वानखेडेबाई आणि ते दोघ जण. ठीक आहे, आता मुद्दा काय येतो माहितीये का, हा जो बोलतोय हे त्याचं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वाक्य चुकीचं आहे आणि ते खोटं आहे. तो प्रत्येक गोष्ट चुकीची बोलतोय, खोटे बोलतोय. म्हणून त्यानं काय झालं, बच्चू कडूंनी याची पक्षामधनं हक्कलपट्टी करून टाकली. नाही, मला ह्या माणूस आमच्या लायकीचा नाही, तर आम्ही पक्षाच्या बाहेर करतोय. त्याला पक्षाच्या बाहेर काढलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा आरक्षणाविषयी किंवा जरांगे पाटलाविषयी कुणीही काही बोलणार नाही, फक्त तो वक्तव्य मीच करेन, मला हवे त्यावेळेस, पण याविषयी कुणीही काही बोलणार नाही. इथपर्यंत गोष्ट थांबलेली आहे. हे होऊन सुद्धा तो जो महाराज आहे, तोतिया महाराज, तो अजून आपल्या पाटलावरती आरोप करतच आहे. आणि त्याच्यावरती भाष्य करायला पत्रकारांना विचारलं बाळासाहेबांना की जे पाटलावरतीचा सोर आहे ते नेमकं काय चालू आहे, तुम्हाला एकूण याविषयी काय वाटतं. त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं की जरांगी ही मराठ्यांचे उच्च नेते आहेत. बघा, समजून घ्या मर्म, ह्या वाक्यामध्ये त्यांचा इशारा जो असतो ना, इशारा समजून घ्या. कारण बघा, एक गोष्ट महत्वाची आहे, कारण ते वारंवार म्हणतात बाळासाहेब की निजामी मराठे आणि गरीब मराठे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ते मराठे होते, निजामी आणि गरीब. आणि जो गरीब मराठा आहे तो खरा मराठा आहे आणि तो खरा राजा आहे महाराष्ट्राचा. ते जरांगे पाटील हे गरीब मराठ्यामध्ये मोडतात. त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील हे मराठ्यांचे उच्च नेते आहेत. ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय नेमकं खुणवतो, भविष्यामध्ये काय काय गोष्टी याच्या पूर्ण होऊ शकतात, झलक बघून घ्या. बघा, बाळासाहेबांचं वक्तव्य म्हणजे पूर्वी बाळासाहेब सोबत होते, आता कोण सोबत. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. ती महत्वाची गोष्ट काय की मराठा समाजातील जे नेते आहेत त्यांना हाणून पाडायचा डाव मराठ्यांनी आखला यावर्षी. तर कसा काय की प्रत्येक गावामधून एक फॉर्म पडणार आहे मराठ्यांचा, प्रत्येक गावातनं, लोकसभेला विधानसभेला प्रत्येक गावातनं एक उमेदवार उभा राहणार. त्यामुळं मराठा मतदान पूर्णपणे मतदान आहे त्या उमेदवाराला पडणार आणि पर्यायी त्या भागातील जो नेता उभारला मराठ्याचा तो नक्कीच पडणार. हा एक झाला मुद्दा पहिला. आणि पुढला मुद्दा, जो बाकीचा वर्ग आहे, ओबीसी वर्ग असेल किंवा बहुजन वर्ग असेल, तो बहुजन वर्ग, ओबीसी वर्ग वन वे बाळासाहेबांकडनं आहे, त्यामध्ये काहीही शंका नाही. ह्या दोन गोष्टी आहेत. एक गोष्टी, पहिली गोष्ट आहे ती मराठा समाजानं प्रत्येक गावातनं एक उमेदवार उभा राहणार आहे. त्यानंतर पुढली गोष्ट ते म्हणजे ओबीसी, बहुजन समाज आणि मराठा सुद्धा
90% बाळासाहेबांच्या पाठीमागे येऊ शकतो, कारण बाळासाहेब नेहमी वारंवार जरांगे पाटलांना तेच सांगतात आणि बच्चू कडूंवर पाठीमागं तेच सांगितलं सभेमध्ये की महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब आंबेडकर का चालत नाहीत. हे सूचकता आहे, पूर्ण सूचकता आहे. आणि महाविकास आघाडीविषयी महायुतीविषयी बाळासाहेब मत बघून घ्या बाळासाहेबांचे. बाळासाहेब यांना थोडं टाळतात या गोष्टींना. बाळासाहेब सध्या महायुतीला थोडं टाळताना दिसतात आपल्याला आणि थोडंसं ते आक्रमक असतात महायुतीवरती. पण त्यांचं सॉफ्ट कॉर्नर जे आहे ते बच्चू कडू प्रती किंवा जे मराठा आरक्षण आहे याच्या प्रती नेहमीच राहिलेलं आहे. मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यांच्यामध्ये समन्वयक म्हणून किंवा एक पुढील एक आशा लोकांना मराठ्यांच्या आणि ओबीसीच्या की बाबा खरं आता हे तर शासनाची काहीही गॅरंटी नाही. कारण बघा पाठीमागे फडणवीस बोलले होते की आमच्यावरती किंवा राजकारणावरती लोकसभेच्या निवडणुकीवरती किसान आंदोलनाचा मराठा आरक्षणाचा काहीही फरक पडणार नाही. म्हणजे यांना यांच्याविषयी काही देणं घेणं नाही. मराठा हा महाराष्ट्रातील घटक आहे, महाराष्ट्रातील प्रमुख एक जात आहे, याविषयी शासनाला काही देणं घेणं नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि याचं उत्तर जो मराठा वर्ग आहे तो नक्कीच देईल. फक्त काही आमदार लोक, काही खासदार लोक, काही निजामी मराठा तो लोक म्हणजेच मराठा समाज नाही. मराठा समाज हा गावागावात वसलेला आहे, तळागाळामध्ये तो बसलेला आहे आणि तो नक्कीच आपला कौल हा बाळासाहेबांसोबत देईल. आणि या ठिकाणी बाळासाहेबांना अशी खेळी खेळली आहे ना, ती खेळी अशी आहे की त्यांच्या खेळीला प्रत्येक खेळाडू चित होणार. कारण एवढी कॉन्ट्रोवर्सी आहे, जरांगे पाटलाच्या पाठीमागं कुठल्याही पक्षातील लोक सोबत नाहीत, ते विरोधी असो सत्तेमधील असो. आता वडेट्टीवार काल बोलले होते की जरांगेनं सॉफ्ट कॉर्नर घेऊन त्यांना आरक्षण भेटले की ठीक आहे. म्हणजे काँग्रेस हा सध्याचा विरोधी पक्ष आहे, ते सुद्धा जरांगेंच्या ऑपोजिटला बोलतात. पण अशा वेळेस एक सहानुभूती असेल आणि एक खरा नैतिक धोरण एखादा खरं एका माणसाला कळकळीचं एक आत्मा असेल ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. पूर्वी सुद्धा बाबासाहेबांनी कधीही जातीमध्ये भांडण लावलं नाही, कारण त्यांनी कधीही जातीमध्ये भेदभाव नाही केला. पूर्वीच्या काळामध्ये काही निजामी मराठे, शब्द ऐकून घ्या, काही निजामी मराठे, काही ब्राह्मण यांनी हा जो अंतर जास्त केला होता बहुजनांचा किंवा एससी कास्टचा, मराठ्यांचा, हे दरी त्यांनी उभा केलेली आहे. यामध्ये गरीब मराठे नाहीत. ही गोष्ट पण समजून घ्या बहुजन समाजाने की गरीब मराठा हा बहुजनच आहे, तो सरंजामी किंवा एखादा गलडट्टा असा श्रीमंत असा मराठा नाही. यामुळं अशातच बाळासाहेब आंबेडकर असे खेळ खेळून जात आहेत. त्यामुळं खरंच नक्कीच बहुजनाचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये परत उदयाला येईल. आणि जर महाराष्ट्रामध्ये विचारलं गेलं की सध्या आता लोकसभेला विधानसभेला तुम्हाला नेता कोण पाहिजे, सर्वांचं एकच वाक्य आहे, ते वाक्य म्हणजे जरांगे पाटील, बाळासाहेब आंबेडकर, बच्चू कडू. हे तीनच नावं लोक बोलतात. कारण बच्चू कडूनं अपंगाविषयी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि जरांगे पाटलानं आपल्या समाजाप्रती केलेलं आहे. आणि बाळासाहेबांनी पूर्ण महाराष्ट्राकरता, पूर्ण भारताकरता त्यांच्या आजोबानं काम केलेलं आहे. ह्या तिन्ही लोकांचा आदरातिथ्य महाराष्ट्रामध्ये होताना दिसतोय आपल्याला. आणि भविष्यामध्ये आता नेमकं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं वाढवून काय ठेवलंय हे कळायला मार्ग नाही. भविष्यामध्ये राजकारण कसं वळण घेईल हे पण सांगता येत नाही. पण भविष्यामध्ये नवीन पक्षाकडे जनता नक्कीच वळणार. आणि ज्या प्रकारे बाळासाहेबांचं राजकारण चालू आहे यातनं आपल्याला असं दिसतंय की बाळासाहेब आंबेडकर यांची 2024 मध्ये एक अशी बलाढ्य अशी शक्ती उभं राहील महाराष्ट्रामध्ये. ना भूतो ना भविष्यते, ना कधी पूर्वी होती कधी कधी नंतर होणार आहे, अशी यांची ताकद महाराष्ट्रामध्ये उभी राहील. आणि इतिहासामध्ये ज्याप्रमाणे एकत्र मराठा उभा राहिला आहे असाच बहुजन मराठा एकत्र यावेळेस नक्की दिसून येईल गावखेड्यामध्ये. आणि याचाच अर्थ की महाराष्ट्रामध्ये अपेक्षा भंग सर्वांचं होईल आणि सत्याचा कायापालट होऊन, सत्ता पालट होऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, प्रहार आणि शुभा संघटना उदयाला येऊन एक नवीन समीकरण तयार होईल आणि नवीन जनतेचं राज्य येईल. आपल्याला ह्या उदाहरणातून सांगता येतं. कारण एखाद्याला मोठं गोष्ट बोलायला, एखाद्याला मोठं समजायला माणसाचं मन मोठं पाहिजे, हे आपल्याला ह्या बाळासाहेबांच्या वक्तव्यातून
दिसून येतं, कारण मराठ्याचे सर्वोच्च नेते हे मनोज जरांगे आहेत. हे वाक्य दिल को छू लिया, त्यामुळंच लोक त्यांचे फॅन आहेत. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण लोकांच्या मनामध्ये